नेपाळ भूकंपाच्या आपत्तीतून वाचलेलं आणि आता त्या धक्क्यातून सावरलेलं ठाण्यातलं टेमुर्लीकर कुटुंब त्या कटू आठवणींनी मात्र आजही धास्तावतं। मृत्यूच्या दरवाजातूनच आपण सही सलामत परत कसे आलो याचं अंगावर शहारे आणणारं वर्णनच त्यांनी केलं। मात्र त्याच वेळी या नैसर्गिक आपत्तीत भारताचं बचाव पथक करत असलेल्या अमूल्य योगदानाचंही त्यांनी तोंड भरून कौतुक केलं। अचानक व्हायब्रेशन्स जाणवले, कधी खाली पडलो, कधी कोलॅप्स झालो कळलंही नाही। माझे मिस्टर, मी आणि माझी मुलगी आम्ही तिघजण एकमेकांना घट्ट पकडून होतो। आजूबाजूला सगळे लोक आरडाओरडा करत होते, जोरजोरात इकडनं तिकडे पळापळी करत होते। सगळे दुकानांमधलं सामान जोरजोरात खाली पडत होतं। वरचे छप्पर, दरवाजे जोरजोरात आवाज करत होते, हलत होते। अक्षरशः म्हणजे केव्हा डोक्यात पडेल ह्याचं पण या नेम नव्हता। तिथल्या लोकल ॲडमिनिस्ट्रेशन तर काहीच सपोर्ट नाही झाला। जे काम केलं एम्बेसीनी, सुषमा स्वराजींनी, एक्सटर्नल अफेअर्स आपल्या मिनिस्ट्रीनी आणि सैन्याने, आपल्या एअरफोर्सच्या लोकांनी, म्हणजे सगळ्यांनाच बधाई दिली पाहिजे। आणि वी फील प्राऊड दॅट वी आर इंडियन्स। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।